नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मान्सून अपडेट 2026 संपूर्ण माहिती, मान्सून कधी येणार आणि उष्णतेपासून कधी दिलासा मिळणार, तसेच 14, 15 आणि 16 मे 2026 या तारखेचा हवामान अंदाज जाणून घेऊया। तर या तारखेला महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाचा जोर बघायला मिळणार आहे, सविस्तर माहिती जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। महाराष्ट्र मान्सून अपडेट 2026। अंदमानात मान्सूनची चाहूल, उष्णतेपासून दिलासा कधी। नमस्कार मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर तुम्ही पाहतात जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला। आज आपण या व्हिडिओमध्ये हवामान अपडेट 2026 जाणून घेणार आहोत। आजची सर्वात मोठी बातमी आणि आनंदाची आहे, म्हणजेच अखेर मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण सक्रिय होऊ लागले आहे। अंदमान निकोबार बेटामध्ये लवकरच मान्सूनची एंट्री होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे महाराष्ट्रात अजूनही उष्णतेची लाट कायम असली तरी पुढील काही दिवसात तापमानात मोठा बदल दिसून येऊ शकतो। चला तर जाणून घेऊया अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, वाऱ्याची दिशा, तापमानातील बदल आणि महाराष्ट्रात मान्सून नेमका कधी पोहोचणार यांची सविस्तर माहिती। तर सध्या मान्सून कुठे सक्रिय आहे, तर मित्रांनो सध्या दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्र परिसरात मान्सूनपूर्व हालचालीला वेग आला आहे। या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती सुरू झाली आहे। समुद्रातील दमट वारे आता वेगाने सक्रिय होत आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार 14 ते 20 मे 2026च्या दरम्यान मान्सून अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता। बंगालच्या उपसागरातील मोठी हालचाल। बंगालच्या उपसागरात सध्या समुद्राचे तापमान जवळपास 30 अंश सेल्सिअसच्या पर्यंत पोहोचले आहे। गरम समुद्र दमट वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात वाफ तयार होत आहे। ढग वेगाने तयार होत आहेत। विजांच्या कडकडाटासह पावसाचे वातावरण तयार झाले। याच प्रणालीमुळे मान्सूनला गती मिळत आहे। वाऱ्याची दिशा आणि वेग। सध्या बंगालच्या उपसागरातून दक्षिण पश्चिम दिशेचे दमट वारे वाहत आहे। या वाऱ्याचा वेग 35 ते 55 किलोमीटरपर्यंत प्रति तास, तर काही भागात झोताचा वेग 60 किलोमीटरपर्यंत जात आहे। हेच वारे पुढे केरळ मार्गे भारतात मान्सून घेऊन येत आहे। अरबी समुद्रातील परिस्थिती आता जाणून घेऊया। अरबी समुद्रातील परिस्थिती। अरबी समुद्रात अजून पूर्ण ताकदीचा मान्सून सक्रिय झालेला नाही, पण समुद्रातील आर्द्रता वाढू लागली आहे। केरळ किनारपट्टीकडे दमट वाऱ्याचा प्रभाव वाढत असून पुढील आठवड्यात येथेही मान्सूनची गती वाढू शकते। महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम। महाराष्ट्रात मात्र अजून कडक उन्हाचा तडाखा सुरू आहे। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान 40 ते 44 अंशापर्यंत पोहोचत आहे आणि दुपारच्या वेळेत उष्ण वारे आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे। तापमानात किती घट होणार, मात्र आता दिलासादायक बातमी अशी की 18 मे नंतर महाराष्ट्रातील तापमानात 2 ते 5 अंशाची घट होण्याची शक्यता, कारण ढगाळ वातावरण वाढेल, आर्द्रता वाढेल, प्री मान्सून पावसाला सुरुवात होऊ शकते। विशेषतः पुणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, आणखीन काही भागात मराठवाडा विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वाढत आहे। कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता? पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये या ठिकाणी संध्याकाळी ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम स्वरूपात वादळी पावसाची शक्यता। महाराष्ट्रात मान्सून कधी येणार? सध्याच्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सूनचे आगमन
28 मे ते 1 जून, कोकणात 5 जून ते 10 जून आणि पुणे मध्य महाराष्ट्रामध्ये 8 जून ते 12 जून, विदर्भ आणि मराठवाडा 10 जून ते 15 जून. जर बंगालच्या उपसागरातील प्रणाली आणखीन मजबूत झाली तर मान्सून काही दिवस आधीही दाखल होऊ शकतो. शेवटची अपडेट अशी, तर मित्रांनो, अखेर मान्सूनची चाहूल लागली असून उष्णतेपासून आता हळूहळू दिलासा मिळण्याची शक्यता वाढत आहे. तुमच्या जिल्ह्यात सध्या तापमान किती आहे आणि पावसाची परिस्थिती कशी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मग चला तर जाणून घेऊया पुढील व्हिडिओमध्ये. 14, 15 आणि 16 मे 2026 या तारखेला महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे. सविस्तर. सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे. अंदमान निकोबार बेटे आणि बंगालचा उपसागर या विभागामध्ये बाष्पयुक्त वारे सक्रिय असून अरबी समुद्रातही बाष्पयुक्त वारे सक्रिय आहे. तर या दोन्हींचाही प्रभाव महाराष्ट्रामध्ये पुढील 3 दिवसामध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तारखेनुसार 14, 15 आणि 16 मे 2026 या तारखेचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया. कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे, सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर सुरुवात करूया 14 मे 2026 या तारखेचा. तर या तारखेला सर्वसाधारण पावसाची शक्यता ही दुपारनंतर दक्षिण कोकणाकडे आणि दक्षिण महाराष्ट्राकडे देखील बघायला मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्राकडे तर या पावसाची स्थिती दुपारनंतर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बंडा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे. किनारपट्टीकडे वारे हलके असून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही कडेगाव, पटेगाव, तिघळा, कणकवली, पोंडा, राधानगरी, परोळा, संगरूळ या बऱ्याच ठिकाणी तुफान वादळी पावसाचा अंदाज असणार आहे. कोल्हापूर ज्योतिबा किनी कोडालेला आहे, हलका पाऊस असणार आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे वारे वाहतील, पावसाची शक्यता आहे. बेलकर, सक्राप्पा आणि मलकापूर, कुकरोडच्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील. तसे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना, पटण, अरळ, अरवाडे, लोटे, चिपळूण, उसटपोट, सागदेव, खेड इकडे तुफान वादळी पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. महाबळेश्वरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील. भयंकर पावसाचा अंदाज हा महाड, वर्धन, गोरेगाव आणि जिटे, लवासा या भागात तुफान वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तर रायगड जिल्ह्याकडे खोपोली, कामशेत आसपासच्या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील. किनारपट्टीकडे मात्र वारे बघायला मिळणार आहे. घाटमाथ्याकडे ठाणे, कल्याणमली, भिवंडी आणि तसेच उंबरपाडा, पिलविक, शहापूर, शेनवा या भागातही जोरदार पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती ही सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जबरदस्त असणार आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याकडे तुफान पावसाचा अंदाज असून सोलापूर जिल्ह्याकडे भयंकर पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तर सोलापूर जिल्ह्याकडे सोलापूर, कोळवलाटी तसेच वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला या भागात भयंकर विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज सर्वसाधारण सायंकाळनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. वडोला, तांदूळवाडी, तुळजापूर, वेरबंग, पाणेगाव, बार्शी इकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. आणि धाराशिवमध्ये उमरगा लगतचं परिसर बघितलं असता तुगाव, उज्जैन, घोटाला, लातूर जिल्ह्याचा परिसर, आळंदा, होंडाला इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील. कळंब, मासा, तारखेड, भूम इकडे हलका पाऊस राहील. लातूर जिल्ह्याकडे हलका मध्यम राहील. नांदेड भागाला हिंगोली, परभणी, वाशिम, चंद्रपूर जिल्ह्याकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. 14 मे 2026 या तारखेच्या दरम्यान असणार आहे. तर 15 मे 2026 या तारखेला पावसाची स्थिती कोकण विभागाकडे सर्वसाधारण दुपारनंतर जबरदस्त राहील.
तर दक्षिण कोकणाकडे पावसाचा अंदाजा. सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड हलका पाऊस राहील. आणि कडेगाव, पटेगाव, तिगळा, कणकवली, पोंडा, राधानगरी, इस्पुर्ली, कागल, कोल्हापूर, जतवल, किनी, कोडाली इकडे तुफान पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान राहील. रत्नागिरी जिल्ह्याकडे बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, माखनजण जोरदार पावसाचा अंदाज आहे. कराड, कडेगाव, कैना, पटण, अरळ, अरवाडे जोरदार स्वरूपात राहील. खेड, चाकदेव, उसटफोट, महाबळेश्वर, पोलादपूर, महाडवर्धन, गोरेगाव इकडे भयंकर पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याकडे जिटे, लवासा, सोनगड, आंबे, कळवण. रायगड जिल्ह्याकडे खोपोली, कामशेतलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसे घाटमाथ्याकडे पावसाचा अंदाजा. उंबरपाडा, पिलबिक, शहापूर, क्षेणवा जोरदार पावसाचा अंदाजा सर्वसाधारण सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. पावसाची स्थिती फारशी नाही. तर सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर हा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सोलापूर, सांगलीच्या भागात राहील. इतरत्र बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि वारे बघायला मिळणार आहे. आजूबाजूच्या भागामध्ये विजांचा कडकडाट राहील. तर 16 मे 2026 या तारखेला दुपारनंतर पावसाची स्थिती ही दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड हलका मध्यम पाऊस दुपारच्या दरम्यान राहील. महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी पुणे, मराठवाडा विभागात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील. उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ स्थिती राहील. विदर्भातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये हलका पाऊस या तारखेला असणार आहे. दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर रात्रीच्या दरम्यान मात्र वातावरण कोरडे आणि ढगाळ स्थिती असणार आहे. हलक्या मध्यम सरींचा अंदाज देखील तसे बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन नोटसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.